बायपास महामार्गावरील अपघातातील मृतकांच्या कुटुंबांना 20 लाखांची मदत शासनाने तात्काळ द्यावी अशी मागणी खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी केली आहे। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी भंडारा शहरालगतच्या कोरंबी येथील निर्माणाधीन बायपास महामार्गाची दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान पाहणी केली। यावेळी त्यांनी भंडारा शहरातील नव्याने तयार झालेल्या बायपास महामार्गावर उद्घाटनापूर्वीच रोडचे काम पूर्ण न करता रोड रहदारीकरिता सुरुवात झाली। याचे परिणाम असे की घाईघाईत सुरू केलेल्या बांधकामात अनेक ठिकाणी अनियमितता झाली, त्यामुळे एकाच पावसात या रोडचे पितळ उघडे पडले। काल झालेल्या पावसामध्ये रोडाचे साईडवरील माती पूर्णपणे निघाली असल्याने पिचिंग बरोबर झाली नसल्याने या पुलाला मोठा धोका निर्माण झाला आहे। या निर्माणाधीन पुलावर काम करत असताना कुठल्याही प्रकारची सुरक्षा उपलब्ध न केल्याने 30 जून रोजी रात्रीला 2 तरुणांचा या कंत्राटदारांच्या ट्रकला मोटरसायकल धडकून अपघात होऊन मृत्यू झाला। या रोडवर आतापर्यंत अपघातात 6 लोकांचा जीव गेलेला आहे। या पुलावर अर्धवट काम आहेत, तरी येत्या 5 तारखेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उद्घाटन करणार असल्याचे माहीत होत आहे। मात्र या बायपासच्या रोडाचे गुणवत्तापूर्ण कामे पूर्ण करण्यात यावा, अन्यथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना 5 तारखेला उद्घाटन करू देणार नाही, असा पवित्रा भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी घेतलेला आहे। बायपास महामार्गावरील मृतकांच्या कुटुंबियांना 20 लाखांची मदत केंद्र आणि राज्य शासनाने तात्काळ द्यावी, अन्यथा स्वामी समर्थ कंपनीकडून ती मदत मृतकाच्या कुटुंबांना देण्यात यावी, अशी मागणी खासदार पडोळे यांनी केली आहे।